नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तसेच प्रिय पालक, मी शंकरे सर, सहशिक्षक ज्ञानदीप कोचिंग क्लासेस व वसतिगृह निलंगा. जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल घोषित करण्यात आला. त्या निकालामध्ये आपल्या क्लासेसमधून 40 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 12 विद्यार्थ्यांनी घवघवीत असं यश संपादन केलेलं आहे. त्या 12 विद्यार्थ्यांपैकीच आज आपल्यासोबत आरती बुकले जोडली गेलेली आहे. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश इतकाच आहे की या आरती बुकलेनं कशा पद्धतीनं यश संपादन केलेलं आहे तिच्या प्रतिक्रिया आपण जाणण्यासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी आपण बनवत आहोत. आरती बुकले या ठिकाणी मी माझ्या वतीनं तसेच सर्व शिक्षकांच्या वतीने मी तुझं या परीक्षेत घवघवीत यश असं मिळवलीस त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं तुझं हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद सर. आरती बुकले, तू यश संपादन केलीस तर आता तुझ्या काय भावना आहे, तुला कसं वाटतंय? मी माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकले म्हणून मला खूप आनंद होतो. तुला या यशाच्या पाठीमागं कोण आहे असं तुला वाटते? मी सर्वप्रथम आई वडिलांचे आभार मानते. त्यामध्ये आम्ही सर, सरोज सर, आपण सर, शंकरे सर. म्हणजे तुला या सर्वांनी मार्गदर्शन या ठिकाणी केले म्हणून तू या सर्वांचा तुझ्या यशाच्या पाठीमागे हात आहे असं तुला म्हणायचं आहे. बरोबर आहे. तू आता इथे या हॉस्टेलवर राहायचीस, मग तुला या हॉस्टेलची सुविधा वगैरे म्हणजे कसं वाटलं तुला? खूप छान. काय होतं नेमकं, म्हणजे हॉस्टेलवर राहत असताना कोणकोणत्या गोष्टी तुला चांगल्या वाटल्या या हॉस्टेलवरच्या? इथं खूप स्वच्छता आहे आणि तीन टाइम जेवायला देतात. आणखी काय सुविधा आहे? आणि अभ्यासाला सकाळी त्या रात्रीपर्यंत घेतात. जे समजत नाही ते लगेच सांगतात. सोप्या भाषेत सांगतात. तू जेव्हा हे एखादी वर्गामध्ये घटक शिकवत असताना तुला जर तू समजला नसेल तर मग त्यावेळेस तू काय करायचीस? सरला लगेच विचारायचं. मग ते सांगायचे का? समज तुला एखादी घटक एक वेळेस नाही 2 वेळेस समजला नाही, मग त्यावेळेस तू काय करायचीस? सरला विचारायचं. मग ते सांगायचे का? मग तुझ्या परीक्षा वगैरे होत असतीलच, मग त्या कशा पद्धतीने व्हायच्या? ज्यावेळेस तुझा सिलेबस चालू झाला त्यावेळेस असं काही आठवडी परीक्षा वगैरे अशा काही तुझ्या घेण्यात आल्या? कशा, त्याचं स्वरूप काय होतं, कशा पद्धतीने घेतलं जायचं? म्हणजे आठवड्यात शिकवलेलं आठवड्याभर मध्ये जेवढा काही घटक झाला त्या घटकावर आधारित त्या ठिकाणी ती आठवडी परीक्षा असायची. बरोबर आहे. मग या आठवडी परीक्षानंतर जेव्हा तुमचा सिलेबस संपला त्यावेळेस कुठल्या प्रकारच्या काही परीक्षा वगैरे काही घेण्यात आल्या होत्या का? सराव परीक्षा वगैरे? 400+ प्रश्न पत्रिकेचा संच तुमच्याकडून या ठिकाणी सोडून घेण्यात आलेला होता. मग बाजारपेठेमधील कुठले काही प्रकाशनाचे प्रश्न संचाचे वगैरे काही सोडवले गेले होते का या ठिकाणी? अंदाजे किती? 350+ प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडून घेण्यात आलेल्या होत्या. निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आरती बुकले हिनं आपल्याशी संवाद साधला आहे. तर आरती बुकले, मी तुला शेवटचा एक या ठिकाणी प्रश्न विचारणार आहे. आता तू आगामी काळामध्ये जे विद्यार्थी या ठिकाणी येणार आहेत किंवा तुझ्या परिचयाची एखादी मैत्रिणी या ठिकाणी येणार आहे तर त्यांच्यासाठी तू काय संदेश देशील? मी सांगू इच्छिते की त्यांना या ज्ञानदीप कोचिंग क्लासेस मध्ये प्रवेश घ्या. का घ्यावा? त्या विद्यार्थ्यांनी ज्ञानदीप कोचिंग क्लासेस मध्ये प्रवेश का घ्यावा असं तुला वाटतं? कारण ते सोप्या भाषेत जास्तीत जास्त उदाहरणं देऊन शिकवतात. त्यामुळे त्यांना निश्चितच या ठिकाणी काय करावा? प्रवेश घ्यावा. आरती बुकले, तू खूपच छान प्रकारे आमच्याशी संवाद साधलीस. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक महत्वाचं या ठिकाणी मला सांगायचं आहे की ती जरी तुम्हाला वाटत असेल की थोडं घाबरत अडखळत बोलली, परंतु ऑन कॅमेरा बोलणं तितकंच माणसाला डेअरिंग लागतं. परंतु तिनं तिच्या भाषेमध्ये आपल्याला काय सांगायचं आहे तिनं सांगण्याचा प्रयत्न केलाय. मी आशा बाळगतो की निश्चितच तुम्हाला तिच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या. निश्चितच आरती बुकले, तो या ठिकाणी खूप छान मार्गदर्शन या ठिकाणी
येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुझे जे काही मार्गदर्शन लाभलेलं आहे ते निश्चितच कामाला येणार आहे। ज्या पद्धतीनं तू इथं राहून ज्ञानदीप कोचिंग क्लासेसचं नाव उज्ज्वल केलेलं आहे, अशाच प्रकारे तू आता आगामी काळामध्ये ज्यावेळेस नवोदय शाळेमध्ये प्रवेश घेणार आहेस त्या पण शाळेचं नाव तू उज्ज्वल करशील अशी अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो। आणि भविष्यामध्ये तू एक मोठी अधिकारी, एका मोठ्या उच्च पदावर तू स्थानापन्न होशील अशी आम्ही या ठिकाणी आशा बाळगतो। तू आमच्याशी छान प्रकारे या ठिकाणी संवाद साधलीस, त्याबद्दल माझ्या वतीनं तसेच सर्व शिक्षकांच्या वतीनं या ठिकाणी मी तुझे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी हे आपलं संभाषण संपलं असं जाहीर करतो।